आणि आता पाहूयात सविस्तर विशेष. मुंबईमधल्या अंधेरीतील पोटनिवडणुकीतून माघार घेत भाजपनं राज्यातली राजकीय संस्कृती जपली. ऋतुजा लटके यांच्या विरोधातील भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि त्यामुळे ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. ऋतुजा लटके निवडून याव्यात यासाठी हा निर्णय घेतल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. तर राजकीय संस्कृती जपल्याबद्दल अनिल परब यांनी भाजपचे आभार मानले. भाजपनं जपली राजकीय संस्कृती. आमचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. मुरजी पटेलांचा उमेदवारी अर्ज माग. पक्षानं दाखवलेलं एक मोठेपण आहे. ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग मोकळा. देशानं पाहिली महाराष्ट्राची संस्कृती. महाराष्ट्राची परंपरा जी इतक्या वर्षाची जी परंपरा होती ती कायम राखली. भाजपनं अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळालाय. अंधेरीत चुरशीची लढाई होण्याची चिन्ह होती. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामुळे वेगळं वळण मिळालं. त्यानंतर वेगानं राजकीय घडामोडी सुरू झाल्या. शरद पवार यांनीही बिनविरोध निवडणुकीविषयी मत व्यक्त केलं. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे सर्व तयारी झालेली असताना भाजपनंही मनाचा मोठेपणा दाखवला. अंधेरीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आमच्याकडे बराच विचार झाला. त्याच्यावर विचार करून मी स्वतः सीएम साहेबांशी बोललो, आमच्या वरिष्ठांशी बोललो, आमच्या टीमशी चर्चा केली आणि या चर्चेनंतर हा निर्णय आम्ही घेतलाय. आता हे ठीक आहे, काही लोक छोट्या छोट्या मनाचे असतात, त्यामुळे तुम्ही कसाही निर्णय घेतला तरी ते त्या संदर्भात बोलत असतात. अंधेरीत पक्षाची ताकद असताना भाजपनं अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीपेक्षा राजकीय संस्कृती आणि मनाचा मोठेपणा अधिक महत्त्वाचा असल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलं. की आम्हाला बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंडे साहेब गेल्याच्या नंतर राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा दिला होता. असे अनेक प्रकार याही अगोदर राज्यामध्ये झाले. त्या गोष्टीला लक्षात ठेवून आमच्या पक्षानं जो हा निर्णय घेतला तो या राज्यातल्या राजकारणातल्या मागच्या निवडणुका आधारे घेऊन पक्षानं दाखवलेलं एक मोठेपण आहे. महाराष्ट्र हिताचा जो निर्णय घेतलाय त्याला पूर्ण जनतेचं समर्थन आहे. भारतीय जनता पार्टीने हा घेतलेला निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी शिरसावंत केलेला आहे. भाजपनं घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली. या निर्णयाबद्दल शंका उपस्थित करण्याची गरज नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. माझ्या दृष्टीने निर्णय काय झाला हा होता. त्याचं टाईम काय कधी कुणी या गोष्टी सोडून द्या. आणि हे असे निर्णय हे असे फटकन होत नसतात. त्याला काही ना काहीतरी ग्राउंडवर करावं लागतं. ही महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती जपण्याची ही वेळ आहे आणि भाजपने त्याला आज प्रतिसाद दिलेला आहे. आणि हा भाजपने दिलेल्या प्रतिसादामुळे महाराष्ट्राची परंपरा जी इतक्या वर्षाची जी परंपरा होती ती कायम राखली. त्याबद्दल त्यांचं खास मी मनापासून आभार मानतो. निवडणुका येतात आणि जातात, विजय आणि पराजय होतात. अर्थात राजकारणात कोणताही विजय जसा शेवटचा नसतो तसाच कोणताही पराभव शेवटचा नसतो. मात्र विजयाची संधी असताना राजकीय संस्कृती जपण्यासाठी भाजपनं दाखवलेला हा मनाचा मोठेपणा निश्चितच कौतुकास्पद म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सहानुभूतीचा आधार घेऊन शिवसेना ठाकरे गट अंधेरीच्या पोटनिवडणुकीत उतरला होता आणि दुसरीकडे निवडणूक बिनविरोध व्हावी असा प्रयत्नही सुरू होता. मात्र भाजपनं मनाचा मोठेपणा दाखवत उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यानंतर शिवसेनेची भाषाच बदलली. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्या मनाचा कोतेपणा दाखवून दिल्याचं त्यांच्या राजकीय वक्तव्यांवरून दिसून येतं. पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट.
शिवसेना ठाकरे गटाचा कोतेपणा, ऋतुजा लटकेंसाठी भाजपची माघार, माघारीनंतर ठाकरे गटाची बेताल वक्तव्य, नेते कधी दाखवणार राजकीय प्रगल्भता? भाजपनं राजकीय संस्कृती जपत त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला. भाजपनं राजकीय प्रगल्भता दाखवल्यानं सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांकडून बेताल वक्तव्य सुरू झाली आहेत. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही भाजपवर तोफ डागली. पराभवाच्या भीतीनं भाजपनं माघार घेतल्याचं वक्तव्य केलं. अंधेरीत शिवसेनेचा विजय निश्चित होता असंही दानवे म्हणाले. पराभव ठरलेलाच होता हे माहीत असताना भाजपनं माघार घेतली आहे असं अंबादास दानवे म्हणाले. मला असं वाटतं, मी सांगतो, शिवसेनेची तिथं शक्ती आहे, शिवसेनेची ताकद आहे आणि एक भगिनी तिथे उभी आहे. रमेश लटके जे आमचे स्वर्गीय आहेत, ते शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून तर आमदारापर्यंत काम केलं. 24 तास काम करणारा कार्यकर्ता. दुर्दैवाने त्याचं निधन झालं आणि म्हणून शिवसेनेचा विजय तर तिथं ठरलेलाच होता आणि म्हणून हा विजय ठरलेला असतानाही अशा प्रकारे माघार घेणं वाटतं काही हरकत नाही, एक चांगलं काम. अंधेरी पोटनिवडणूक म्हणजे शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यासाठी भाजप आणि शिंदे गटानं रचलेला कट होता असा आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलाय. ही भूमिका, हा निर्णय त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी घेतला असता तर त्याच्या मागचा हेतू स्पष्ट, स्वच्छ होता असं मी समजू शकलो असतो. केवळ हा धनुष्यबाण ही निशाणी गोठवण्याकरता हा यांचा हेतू पुरस्कार हा डाव होता असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. भाजपनं त्यांच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांची बेताल वक्तव्य सुरू झाली होती. त्या सर्व वक्तव्यांचा भाजपनं चांगलाच समाचार घेतला. अंबादास दानवेंना म्हणावं की एवढीच पराभवाची भीती भाजपला वाटत होती असं वाटत होतं, तर मग उद्धव ठाकरेंनी पत्रक कशाला काढलं? सुंब जळाला तरी पीठ जात नाही अशी उद्धव ठाकरेंची अवस्था आहे. आणि त्यामुळे अंबादास दानवेंनी अनिल परब आणि ऋतुजा लटके काय बोलले आहेत यांच्याकडनं शिकावं. रमेश लटके यांच्या निधनामुळे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. शिवसेना ठाकरे गटानं रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी दिली. त्यानंतर राज ठाकरेंच्या पत्रानंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपनं राजकीय प्रगल्भता दाखवून संस्कृती जपली. मात्र त्यानंतर शिवसेना उद्धव गटाकडून करण्यात आलेली वक्तव्य सामान्यांना मुळीच पटली नाही आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी दाखवलेला हा कोतेपणा राज्यातल्या जनतेला आवडला नाही. परिणामी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याचा आणि वर्तणुकीचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपनं माघार घेतलेली आणि भाजपचे उमेदवार मुरजी पटेलांनी माघार घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग सुकर केला. पण यात राज ठाकरेंनीही महत्त्वाची भूमिका निभावली. कशी, पाहूयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. राज ठाकरेंचं पत्र, अंधेरीत भाजपची माघार, ठाकरेंची मशाल विजयाच्या दिशेनं, ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग सुकर, राज ठाकरेंनी मानले फडणवीसांचे आभार. देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर राज ठाकरेंनी केलेलं हे आवाहन. यानंतर शरद पवार, शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईकांनीही अंधेरी पूर्वमध्ये भाजपला माघार घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर सोमवारी अपेक्षेप्रमाणे भाजप उमेदवार मुरजी पटेल यांनी माघार घेत राज ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मुरजी पटेलांचा जो आज अर्ज होता, आमच्या केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या नेतृत्वाने हा अर्ज परत घेण्याची घोषणा केली आहे. अर्ज आम्ही परत घेतोय. या निवडणुकीमध्ये सौ लटके आहेत, त्या निवडून याव्यात, त्यांच्या समर्थनार्थ हा अर्ज आम्ही परत घेतोय. रविवारी राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिल्यानंतर फडणवीसांनी देखील राज ठाकरेंच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
त्यांच्या पत्रावर विचार देखील करायचा असेल तर मला माझ्या सहकाऱ्यांशी चर्चा करावी लागेल, वरती पक्षातही चर्चा करावी लागेल. यापूर्वी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य प्रकारे विनंती करण्यात आली त्यावेळी आम्ही ती भूमिका देखील घेतलेली आहे. असं नाही की नाही घेतली, आम्ही ती घेतली आहे. ठीक आहे, त्यांनी चांगल्या भावनेने ते पत्र पाठवलेलं आहे. जरूर आम्ही सिरियसली त्या पत्राचा विचार करू. राज ठाकरेंनी रविवारी सकाळी लिहिलेलं पत्र आणि सोमवारी भाजप उमेदवाराच्या माघारीचा झालेला निर्णय, अवघ्या 24 तासात भाजपनं अंधेरी पूर्व मतदारसंघात विजयासाठी सुरू केलेली घोडदौड थांबवत माघार घेतली. भाजपच्या या भूमिकेनं ऋतुजा लटकेंचा विजयाचा मार्ग सुकर झाला. पण यात राज ठाकरेंनी केलेली मध्यस्थी कामी आली. एक राजकारणातली परंपरा आहे की अशी एखादी पोटनिवडणूक असेल तर अशा वेळेस सर्व राजकीय पक्ष एकत्र बसून कधी कधी चर्चा करत असतात किंवा कोणी मध्यस्थी करत असतात. गेले 2 दिवस आपण बघितलं असेल की राज ठाकरे आणि शरद पवारांनी सुद्धा यामध्ये चर्चा केली, आमच्या नेतृत्वाकडं ही मागणी केली. विशेष म्हणजे माघारीनंतर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले. प्रिय मित्र देवेंद्रजी, सस्नेह जय महाराष्ट्र. काल मी केलेल्या विनंतीला मान देऊन आपण अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल आपल्या सहकाऱ्यांचे आणि पक्षातील वरिष्ठ नेते मंडळींचे शतशः आभार. आपला मित्र राज ठाकरे. एकंदरीतच राज ठाकरेंच्या पत्रामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून होणारा राजकीय संघर्ष टळला. भाजपनं माघार घेतल्यानं आता ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं पुण्यात मनसे, राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याची तयारी केली आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी 4ही पक्षाचे नेते प्रवेश करणार असल्याचं भाकीत शिंदे समर्थकांकडून करण्यात आल्यानं आता राष्ट्रवादीनं यावर जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे महापालिका निवडणुकीआधीच पुण्यात राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मिशन पुणे. राष्ट्रवादी, मनसे, काँग्रेसला खिंडार पाडणार. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश. नाना भानगिरेंच्या भाकितानं पुण्यात खळबळ. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरेंच्या या भाकितामुळे पुण्यात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिंदे गळाला लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षानं राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याची रणनीती आखली आहे. लवकरच एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात या 4ही पक्षाचे बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा भानगिरेंनी केलेला आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये अनेक जण पुणे शहरातून, त्यामध्ये मनसे असन, राष्ट्रवादी असन, काँग्रेस असन, अनेक जण प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. अनेक जण संपर्कात बी आहेत. दुसरीकडे नाना भानगिरे यांचा दावा हास्यास्पद असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे. शिवसेना फुटल्यावर भानगिरे वगळता एकही नगरसेवक ज्या पक्षाकडे गेला नाही ते मोठे नेते कुठून नेणार, असा सवाल जगतापांनी उपस्थित केलाय. ज्या पक्षाच्या निर्मिती झाल्यापासून ज्यांच्याकडे एकच नगरसेवक गेले, जे स्वतः शहराध्यक्ष आहेत, अशा प्रकारचं नका विधान करणे हे पुणेकरांच्या दृष्टीने आणि आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने हास्यास्पद आहे. आणि त्यांचं मत किंवा एकूणच त्यांचा हे स्टेटमेंट विचारात घेण्यासारखं असं नाही, विचारात घ्यावं असं मला काही वाटत नाही. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मोठी चणचण भासतीये. मूळ शिवसेनेतून केवळ एक नगरसेवकच शिंदेंसोबत आलाय. त्यामुळे निवडणुकीपूर्वी पुण्यात ताकद वाढवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंच पदासाठीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय. त्यामध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे.
भाजपनं 397 जागांवर यश मिळवलं, तर बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्र्यांच्या पक्षानं तब्बल 81 ठिकाणी यश मिळवलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 87 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 98 जागांवर समाधान मानावं लागलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचीच बाजी. भाजपचेच सर्वाधिक सरपंच विजयी. गाव गाड्याच्या राजकारणात भाजपचाच बोलबाला. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल भाजपनंच उधळल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही निवडणुकीत भाजपचा वरचष्मा यावेळच्या निवडणुकीतही कायम राहिलाय. 1065 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायतीत भाजपचे आणि भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले आहेत. मागील काही वर्षांपासून भाजपनं गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये वर्चस्व कायम राखलंय. फायनली आम्हीच नंबर 1 ठरलो. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलाय. लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावरच विश्वास दाखवलाय. मागच्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हीच नंबर 1 होतो आणि आता पुन्हा आम्हीच नंबर 1 झालो आहोत. मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. मागच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील कौल दिला होता आमच्या बाजूने आणि या ग्रामपंचायतीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि जी भूमिका आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांची तिला या निवडणुकीमध्ये सर्व मान्य झालेली आहे. ती भूमिका लोकमान्य झाली आहे. त्यामुळे मतदारांनी आमच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान केलेलं आहे. एकेकाळी गाव गाड्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेल्या काँग्रेसला मात्र झालेल्या पिछेहाटीचं काहीही पडलेलं नाही. ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रीय चिन्हांवर लढवली जात नाही असं लंगडं समर्थन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केलंय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या आपल्याला माहिती आहे की कधीही पक्ष पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढल्या जात नाही. त्याच्या अगोदर सुद्धा मी बोललेलो आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक गावातल्या एकंदरीत परिस्थिती अवलंबून असते. अनेक पक्ष दावे करतात ही आमची आली त्यांच्या मागे सुद्धा भाजपने दावे केले, चुकीचे दावे आहेत आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधीही पक्ष चिन्हावर किंवा पक्ष म्हणून लढत जात नाही. भाजपची ग्रामीण महाराष्ट्रावरची पकड मजबूत झाली आहे. गेल्या 2 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल पाहिला असता शहरी भागातला पक्ष ही प्रतिमा भाजपनं पुसून काढण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कोकणातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत नेत्यांनी त्यांची प्रतिष्ठा राखलेली आहे. पहिल्यांदाच निवडणूक लढणाऱ्या शिंदे गटानं लक्षणीय यश मिळवलं. मात्र आमदार भरत गोगावले यांच्या गावात त्यांचा सरपंच पदाचा उमेदवार पराभूत झाला, तर भास्कर जाधव आणि राजन साळवी यांनी त्यांचं वर्चस्व कायम राखलं. कोकणातल्या नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात त्यांचा दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 4 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या. 4 ग्रामपंचायतींपैकी 3 ग्रामपंचायतींवर भाजपनं वर्चस्व मिळवलं, तर एका ग्रामपंचायतीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विजय मिळवला. शिंदे गटाचा या ठिकाणी आमदार असतानाही त्यांना एकाही जागेवर यश मिळवता आलं नाही. शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांच्या ताब्यात असलेली पाटे पुनर्वसन ग्रामपंचायत भाजपकडे गेली. केसरकर यांच्या मतदारसंघात शिंदे गटाला एकही ग्रामपंचायत राखता आली नाही. शिंदे गटाचे प्रतोद आणि महाडचे आमदार भरत गोगावले यांच्या खरवली ग्रामपंचायतीत धक्कादायक निकाल लागला. 13 सदस्यांपैकी 10 सदस्य हे शिंदे गटाचे निवडून आले, तर महाविकास आघाडीचा उमेदवार सरपंचपदी निवडून आल्यानं भरत गोगावले यांना मोठा धक्का बसलाय. आम्ही मान्य केलेलं आहे, कारण 13ची ग्रामपंचायत त्यामध्ये 10 सीट आलेल्या आहेत, 3 सीट गेल्यात आणि सरपंच 40 मतांनी गेलेला आहे. तर आम्ही तो कौल स्वीकारलेला आहे, कारण 4 पक्ष एकत्र होते आणि आम्ही एकटे एकत्र होतो, तरीही आम्ही जे झालेलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे. रत्नागिरी ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचा बोलबाला पाहायला मिळाला. तब्बल 24 ग्रामपंचायतींमध्ये उद्धव ठाकरे गटाची सत्ता आली, तर शिंदे गटाला 7 ग्रामपंचायतींमध्ये यश मिळालं. रत्नागिरी, लांजा, राजापूर मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा करिश्मा दिसून आला. दक्षिण रत्नागिरीत 18 जागांवर विजय मिळवत उद्धव ठाकरे गटानं ताकद दाखवली. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत 10 वर्ष सरपंच असलेल्या भाजपच्या यशवंत बाईत यांच्या पॅनलचा थेट पराभव झाला.
शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत गाव पॅनलचे सरपंच पदासह 9 सदस्य निवडून आले आहेत. मी आज आनंदी आहे की याच्यामध्ये सगळ्या ग्रामपंचायती या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निवडून आम्ही खुलेआमपणे पॅनल उभं केलं होतं आणि त्याच्याकरता लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. खूप मोठ्या संख्येनं या ग्रामपंचायती निवडून आल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या स्थानिक मुद्द्यांवर लढवल्या जातात. अनेक ठिकाणी पक्षाचं चिन्हही नसतं. नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघात आपापली ताकद राखली असल्याचं दिसून आलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. विशेष सीमा भागातील मराठी भाषक महाराष्ट्रात येण्याची मागणी करतात. मराठी भाषकांचा भाग अजून महाराष्ट्राला जोडण्यात आलेला नाही आणि आता दुसरीकडे तेलंगणाकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जाते. महाराष्ट्रातल्या गावांसाठी तेलंगणानं पायघड्या टाकलेल्या आहेत. एकंदरीतच एक भळभळती जखम उरावरती असतानाच महाराष्ट्रावरती दुसरा घाव करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र तोडण्याची तेलंगणाची भाषा. महाराष्ट्रातल्या गावांसाठी तेलंगणाच्या पायघड्या. चंद्रशेखर राव महाराष्ट्राच्या अखंडतेच्या मुळावर. बेळगाव, निप्पाणी आणि कारवारला महाराष्ट्राला जोडण्यासाठी गेल्या 50 वर्षांपासून महाराष्ट्र झुंजतोय. महाराष्ट्राला मराठी प्रांत परत मिळत नाहीत, तोच आता तेलंगणानं सुद्धा महाराष्ट्र तोडण्याची भाषा सुरू केली आहे. चंद्रशेखर राव यांच्या TRS पक्षाचे खासदार भीमराव पाटील यांनी महाराष्ट्रातल्या गावांचं तेलंगणामध्ये स्वागत असल्याचं म्हटलंय. तेलंगणाचा विकास बघून आमच्याकडे येण्याची जी मानसिकता तयार झालेली आहे, येणाऱ्या लोकांचं आमचं स्वागतच राहील. आमचे मुख्यमंत्री दिल्लीलाच आहेत, लोकांशी संपर्क करत आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाशी म्हणजे बोलून त्यांच्या पक्षाची मदत घेऊन त्या राज्यात काम करायची इच्छा आहे. डेफिनेटली येणाऱ्या लोकांचं स्वागत करू. तर आमच्या ज्या स्कीम्स आहेत भारतभर कसं देता येतील त्यासाठी आम्ही नक्की काम करत असतो. गडचिरोली जिल्ह्यातल्या काही गावांनी तेलंगणामध्ये जाण्याचा 1997 मध्ये विचार केला होता. महाराष्ट्र सरकार सीमा भागातल्या गावांच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा त्यावेळेला आरोप देखील झाला. 1997 मध्ये या भागातल्या जनतेने एक मोठं आंदोलन उभारलं होतं आणि त्या आंदोलनाचा नारा होता विकास करा नेता विभाजन करा. विविध टप्प्यात हे आंदोलन झालं होतं आणि त्यामुळे तत्कालीन राज्य सरकार हादरून गेलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी पालकमंत्री गजानन कीर्तीकर आणि चंद्रपूरच्या पालकमंत्री शोभाताई फडणवीस या दोघांना सिरोंचाला पाठवलं होतं थेट नागरिकांशी चर्चा करायला. या दोघांनी येऊन नागरिकांशी चर्चा केली आणि मध्ये विकासाच्या संदर्भात ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या ऐकून त्यावर कारवाई करण्याचा त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्यानंतर काही प्रमाणात ते आंदोलन शांत झालं होतं. तेलंगणा सरकारनं सीमा भागातल्या गावांना सवलती दिल्या, शिवाय शेतीला अखंड वीज पुरवठाही दिला. या मुद्द्यामुळे आताही थोड्या बहुत फरकानं सीमा भागातल्या लोकांच्या मनात तेलंगणाबद्दल आपुलकीची भावना आहे. इथं आम्हाला कोणत्याही प्रकारच्या विकसित कामे केल्यासारखं आम्हाला वाटत नाही. उलटा आम्हाला एक म्हणजे आज मानव निर्मित पुरात म्हणजे ढकलल्यासारखं आहेत. आम्ही आपल्या वक्तव्याला आम्ही सहमत देत नाही आणि आम्ही आपला तेलंगणाला कधी म्हणजे आपला आव्हानाला आम्ही व्यतिरिक्त करत आहोत. पण मुद्दा महाराष्ट्र अखंड राहण्याचा आहे. सीमा भागातल्या लोकांना सरकारविषयी नाराजी असू शकते, पण सीमा भागातल्या मराठी माणसानं महाराष्ट्रातच राहून महाराष्ट्र आणखी मजबूत करावा ही माफक अपेक्षा. नांदेडहून मुजीब शेखसह महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या प्रकल्पांना विलंब झाल्याचं आता समोर आलंय. केंद्र सरकार आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यामधील संघर्षात प्रकल्प रेंगाळून त्यांचा खर्च वाढल्यानं महाराष्ट्राला आर्थिक झळ बसल्याचं समोर आलं. महाविकास आघाडी सरकार केंद्राच्या प्रकल्पांना नकार. केंद्रानं दिलेले अनेक प्रकल्प रेंगाळले. केंद्र राज्य संघर्षात प्रकल्पांना उशीर. प्रकल्पांचा खर्च 25,000 कोटींनी वाढला.
2019 ते जून 2022 या 2.5 वर्षांच्या काळात महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्षात महाराष्ट्रावर 25,000 कोटींचा बोजा वाढल्याचं समोर आलंय. त्याला कारण ठरलंय केंद्रानं दिलेल्या प्रकल्पांच्या कामातील दिरंगाई. केंद्र सरकारनं महाराष्ट्राला दिलेल्या प्रकल्पाच्या कामात महाविकास आघाडी सरकारच्या कामात विलंब झाल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे मागील 5 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्राला दिलेत. मागील 5 वर्षात 33 राज्यात केंद्राकडून 1579 प्रकल्प देण्यात आले. यातील सर्वाधिक 223 प्रकल्प महाराष्ट्रात देण्यात आले. त्या खालोखाल उत्तर प्रदेशला 107 प्रकल्प मिळाले, बिहारला 85 प्रकल्प, पश्चिम बंगालला 64 प्रकल्प दिले गेले, आंध्र प्रदेशला 63 प्रकल्प आणि गुजरातच्या वाट्याला 57 प्रकल्प आले. महाराष्ट्राला मिळालेल्या प्रकल्पातील प्रत्येक प्रकल्प अंदाजे 150 कोटी ते त्याहून अधिक 2 लाख कोटींचा आहे. मात्र हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याबाबत राज्याची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. 31 मार्च 2022 पर्यंतच्या 5 वर्षात महाराष्ट्रात 223 प्रकल्प आले. यातील 20 प्रकल्पांच्या कामांना विलंब झाल्याचं समोर आलं, ज्यामुळे या प्रकल्पांचा खर्च तब्बल 25,000 कोटींनी वाढल्याचं समोर आलं. तर प्रकल्प पूर्ण होण्याची वेळही 9 ते 228 महिन्यांनी वाढली. त्याच्या तुलनेत 31 मार्च 2018च्या 5 वर्षात महाराष्ट्रात 128 प्रकल्प आले, ज्यातील 9 प्रकल्पांना विलंब झाल्याची आकडेवारी आहे. त्यामुळे 14,000 कोटींचा वाढीव खर्च आणि 12 ते 192 महिन्यांचा वेळ वाढल्याचं समोर आलंय. हे की केंद्र सरकारने पहिल्यांदा तर मला या गोष्टीचा आनंद आहे की केंद्र सरकारने प्रकल्प दिले हे आता मान्य केलं जात आहे आणि तेही लोक मान्य करतायत जे सातत्याने केंद्रावर टीका करत होते. आता ही वस्तुस्थिती आहे की काही प्रकल्प हे मागे राहिले आहेत, काही रखडले आहेत, काहींची गती गेल्या 2 वर्षात संपवण्यात आली होती. आता ते सगळे प्रकल्प आम्ही ट्रॅक करतो आहोत आणि त्या सगळ्या प्रकल्पाला आम्ही गती देणार आहोत. प्रकल्पांचा खर्च आणि वेळेत वाढ होण्यामागचं मोठं कारण हे तत्कालीन महाविकास आघाडी सरकार आणि केंद्र सरकारमधील संघर्ष होतं. या संघर्षात अनेक निर्णय घेण्यातही वेळ गेला. मात्र आता राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानं या रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल हीच आशा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 24 वर्षांनंतर सोमवारी देशभरात मतदान पार पडलंय. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यामध्ये थेट लढत होतीये. बुधवारी मतमोजणी होऊन नवीन अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार ते स्पष्ट होईल. काँग्रेस अध्यक्षपदासाठी देशभरात मतदान. 24 वर्षांनंतर होतीये निवडणूक. खरगे थरुरांमध्ये थेट लढत. कोण मारणार बाजी? तब्बल 24 वर्ष गांधी घराण्याच्या हाती होती कमान. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी तब्बल 24 वर्षांनंतर आज मतदान पार पडलं. मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांच्यात थेट लढत होतीये. देशभरातील प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात 9,000 प्रतिनिधींनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी 1998 मध्ये सोनिया गांधी आणि जितेंद्र प्रसाद यांच्यात झालेल्या निवडणुकीत मतदान झालं होतं. जवळपास 137 वर्ष जुन्या काँग्रेस पक्षात 6व्यांदा पक्षाच्या या महत्वाच्या पदासाठी योग्य उमेदवार कोण हे आता निवडणुकीच्या प्रक्रियेतून ठरणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत गांधी घराण्यातील एकाही सदस्यानं भाग घेतला नाही. म्हणजेच यावेळी काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील बाहेरचा सदस्य होणार हे आधीच निश्चित झालंय. मैं तो पार्टी के बदलाव के बारे में जो बोल रहा हूँ, ये भीतर के बदलाव. हमारी आइडियोलॉजी में कोई प्रॉब्लम नहीं है, लेकिन हमारे संगठन में, हमारे काम करने की तरीका में मैं बदलाव लेके आना चाहता हूं. और इसका तो मेरे घोषणा पत्र में सारी डिटेल्स लिखा है और उसमें मैंने विकेंद्रीकरण के बारे में बोला और हमारे पार्टी के कार्यकर्ताओं हर स्तर में उसका शक्तिकरण करने की. ये इंटरनल पार्टी इलेक्शंस है, इसमें हम सभी फ्रेंडली फाइट कर रहे हैं और इसमें कोई किसी के खिलाफ, एक दूसरे के खिलाफ इलविल नहीं है और बड़े डिसिप्लिन वे से चुनाव हुए.
काँग्रेस अध्यक्षपदाच्या या निवडणुकीतील मतदानासाठी देशभरातील 40 केंद्रांवर 68 बूथ स्थापन करण्यात आले होते. तर भारत जोडो यात्रेत सहभागी असलेले राहुल गांधी यांच्यासह 47 प्रतिनिधींनी कर्नाटकातील बेल्लोरी इथे मतदान केलं. त्यासाठी यात्रेच्या शिबिरात हा स्वतंत्र मंडप उभारण्यात आला होता. या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांच्या नावापुढे पसंतीची खूण करावी असं आवाहन काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं केलं होतं. कारण पक्षाध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांच्या गटानं आक्षेप घेतला होता. सभी राज्यों में 36 जगह के ऊपर पोलिंग बूथ हुए स्टेट के अंदर. वहाँ से कोई भी एडवर्स इंसिडेंट्स का एक भी इंसिडेंस हमारे हुआ नहीं है. पॉलिटिकल पार्टी डेमोक्रेटिकली बिल्कुल ओपन प्रोसेस के साथ में मीडिया के सामने सब चीज़ ओपन होते हुए और करते हुए पूरी इलेक्शन की प्रोसेस शांतिपूर्ण हिसाब से की जा रही है. 50% अधिक मतं मिळवणाऱ्या उमेदवाराची काँग्रेस अध्यक्षपदी निवड केली जाणार आहे. आता बुधवारीच कळेल की काँग्रेस अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते ते. 22 वर्षांनंतर काँग्रेस पक्षात अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये मल्लिकार्जुन खरगे वर्सेस शशी थरूर असा सामना पाहायला मिळाला आहे. गांधी कुटुंबियांचा एकनिष्ठ व्यक्तीच काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होईल आणि गांधी कुटुंबियांच्याच आधारे राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळेल आणि आपले निर्णय घेतील. मात्र जरी गांधी कुटुंबियाचा बाहेरचा व्यक्ती असेल परंतु त्यांची निष्ठा गांधी कुटुंबियाशी असणार असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथसह विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नागपूर जिल्हा परिषदेवरील सत्ता कायम राखण्यात काँग्रेसला यश आलंय आणि विशेष म्हणजे इथे काँग्रेस आणि काँग्रेसच्या बंडखोरांमध्ये लढत झाली. तर स्पष्ट बहुमत असूनही काँग्रेसनं शिंदे पॅटर्नचा धसका घेऊन उमेदवार सहलीवरती पाठवले होते. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मुक्ता कोकडे 21 मतांनी विजयी झाल्या. मुक्ता कोकडे यांना 39 तर काँग्रेस बंडखोर प्रीतम कौरे यांना 19 मतं मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही काँग्रेसनंच बाजी मारली. कुंदा राऊत यांना 38 तर काँग्रेसचे बंडखोर नाना कंभोले यांना 19 मतं मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सदस्यांना जोडण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. तर दुसरीकडे सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतरांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपनं पूर्ण ताकद लावली होती. रस्ते, शुद्ध पाणी यांची समस्या, आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे. तसेच मी शिक्षिका या नात्याने माझे सर्वात जास्त प्राधान्य हे शिक्षण विभागाकडे राहील की मी कशा प्रकारे डिजिटल शाळा जास्तीत जास्त प्रमाणात करू शकेल याला मी प्राधान्य देईल. काँग्रेसकडे जिल्हा परिषदेत एक हाती स्पष्ट बहुमत आहे. त्यानंतरही काँग्रेसला भाजपनं चांगलाच घाम फोडला होता. शिंदे पॅटर्न आणि ऑपरेशन लोटसचा धसका घेत काँग्रेसनं त्यांचे सदस्य सहलीवर पाठवले होते. नाना कंभाले यांच्या बंडानं आणि त्यांना 2 सदस्यांची साथ असल्यानं काँग्रेसच्या चिंतेत भर पडली होती. मात्र निवडणुकीत कोणताही दगाफटका झाला नाही. त्यामुळे काँग्रेसनं सुटकेचा निश्वास सोडलाय. राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी पक्षाची नेते मंडळी निर्णय घेतील, पण काँग्रेस पक्षाच्या 3 सदस्यांनी जे पक्षादेशाचं उल्लंघन केलेलं आहे त्याची कारवाई निश्चित स्वरूपात केली जाईल. काँग्रेसचे बंडखोर नाना कंभोले यांना भाजपनं पाठिंबा दिला होता. तसंच भाजपनं त्यांचे उमेदवारही मागं घेतले होते. त्यामुळे चमत्कार घडण्याची चर्चा सुरू होती. हा पक्षांतर्गत उठाव आहे. अनेक वर्षापासून आम्ही त्यांच्या अन्यायाला बळी पडत होतो. ते आमच्यावर वारंवार अन्याय करत होते. म्हणून आम्ही हा उठाव केलेला आहे. त्या अन्यायाचा प्रतिकार केलेला आहे. याची पक्षाने दखल घेतली पाहिजे. जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे निर्विवाद बहुमत आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या 58 इतकी आहे. त्यापैकी काँग्रेसचे 33 सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे 8 सदस्य आहेत. शेकाप, शिवसेना आणि गोंडवानाचा प्रत्येकी 1 सदस्य आहे. तर भाजपचे 14 सदस्य आहेत. एकंदरीतच काँग्रेसच्या बाजूने 44 सदस्य आहेत. मात्र असं असतानाही सदस्य सहलीवर पाठवून काँग्रेसनं आत्मविश्वास गमावल्याचं एक प्रकारे दाखवून दिलं. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.
पुण्यामध्ये हल्ली 60 मिलीमीटर पाऊस पडला तरी रस्त्यावरून नदीच्या पुरासारखं पाणी तुंबू लागायला लागलंय. त्यामुळे पाऊस आला म्हणजे पुणेकरांचे प्रचंड हाल ठरलेलेच. आता तर पुण्यातील पाणी साचण्याच्या याच समस्येवरून भाजपा आणि राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. पुणे नेमकं कसं बदलतंय जाणून घेऊयात आमच्या या विशेष रिपोर्टमधून. पुरामुळे खरंच पुणे बदलतंय. टॅगलाईन वरून सुप्रिया सुळेंचा टोला. बारामती अस्थिर झाल्यानं ताईही अस्थिर. माजी महापौरांचा सुळेंवर पलटवार. पुणे बदलतंय ही खरं तर भाजपच्या ऍड कॅम्पेनची टॅगलाईन होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं याच टॅगलाईन वरून भाजपला कोंडीत पकडायला सुरुवात केली आहे. निमित्त अर्थातच पावसामुळे होणाऱ्या तुंबणाऱ्या स्थितीचं. हल्ली पुण्यामध्ये 60 ते 70 मिलीमीटरही पाऊस झाला तरी तासाभरातच पुण्याच्या रस्त्यावर अशा नद्या वाहू लागतात. याच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओचा आधार घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. बरोबर आहे ती टॅगलाईन. पुणे बदलतंय. पुण्यामध्ये कचरा, फ्लडिंग ज्या गोष्टी कधीच होत नव्हत्या त्या व्हायला लागल्यात. पाणी तुंबायला लागलंय. कचरा प्रचंड अनेक ठिकाणी दिसतोय. बरोबर आहे, पुणे बदलतंय. त्यांची टॅगलाईन ही अतिशय योग्य होती. आपण त्या खूप चांगल्या हेतूने बघितलं त्याच्याकडे. आपल्याला लक्षात नाही आलं त्यांना काय म्हणायचं होतं आधी. सुप्रिया सुळे यांच्या या आरोपांना पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. भाजप श्रेष्ठींनी बारामतीवर लक्ष केंद्रित केल्यानंच सुप्रिया सुळे अस्वस्थ झाल्याचा पलटवार भाजपच्या नेत्यांनी केलाय. आधी मुसळधार पाऊस झाल्यानंतर पुण्यामध्ये 50 ते 60 ठिकाणीच पाणी भरत होतं. पण आता तब्बल 120 ठिकाणी पाणी भरतंय. सिमेंटचे रस्ते बांधताना पुरेशा पावसाळी गटारच बांधल्या गेलेल्या नसल्यानं ही स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्याबरोबरच नाले आणि ओढ्यांवर झालेली बेसुमार बांधकामं सुद्धा याला कारणीभूत आहेत. पुण्याची जर तुंबई होऊ द्यायची नसेल तर आत्ताच शहर नियोजनातला गोंधळ मिटवायला हवा. पण राजकारणी फक्त आरोप प्रत्यारोपांमध्येच मशगूल आहेत. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंच पदासाठीच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झालाय आणि त्यामध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आहे. भाजपनं 397 जागांवर यश मिळवलं तर बाळासाहेबांची शिवसेना या मुख्यमंत्र्यांच्या पक्षानं तब्बल 81 ठिकाणी यश मिळवलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 87 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसला 98 जागांवर समाधान मानावं लागलंय. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचीच बाजी. भाजपचेच सर्वाधिक सरपंच विजयी. गाव गाड्याच्या राजकारणात भाजपचाच बोलबाला. ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल भाजपनंच उधळल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या काही निवडणुकीत भाजपचा वरचष्मा यावेळच्या निवडणुकीतही कायम राहिलाय. 1065 ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक ग्रामपंचायतीत भाजपचे आणि भाजप पुरस्कृत सरपंच निवडून आले आहेत. मागील काही वर्षांपासून भाजपनं गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या निवडणुकांमध्ये वर्चस्व कायम राखलंय. फायनली आम्हीच नंबर 1 ठरलो. भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून या ठिकाणी निवडून आलाय. लोकांनी पुन्हा एकदा आमच्यावरच विश्वास दाखवलाय. मागच्याही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्हीच नंबर 1 होतो आणि आता पुन्हा आम्हीच नंबर 1 झालो आहोत. मी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. मागच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील कौल दिला होता आमच्या बाजूने आणि या ग्रामपंचायतीमध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि जी भूमिका आम्ही घेतलेली आहे बाळासाहेबांच्या विचारांची तिला या निवडणुकीमध्ये सर्वमान्य झालेली आहे. ती भूमिका लोकमान्य झाली आहे. त्यामुळे मतदारांनी आमच्या पारड्यामध्ये भरभरून मतदान केलेलं आहे.
एकेकाळी गावगाड्याच्या राजकारणावर जबरदस्त पकड असलेल्या काँग्रेसला मात्र झालेल्या पिछेहाटीचं काहीही पडलेलं नाही. ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रीय चिन्हांवर लढवली जात नाही असं लंगडं समर्थन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी केलंय. ग्रामपंचायतीच्या निवडणुका या आपल्याला माहिती आहे की कधीही पक्ष पातळीवर ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढल्या जात नाही. त्याच्या अगोदर सुद्धा मी बोललेलो आहे की ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक गावातल्या एकंदरीत परिस्थिती अवलंबून असते. अनेक पक्ष दावे करतात, ही आमची आली त्यांच्या मागे सुद्धा भाजपने दावे केले, चुकीचे दावे आहेत. आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधीही पक्ष चिन्हावर किंवा पक्ष म्हणून लढल्या जात नाही. भाजपची ग्रामीण महाराष्ट्रावरची पकड मजबूत झाली आहे. गेल्या 2 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल पाहिला असता शहरी भागातला पक्ष ही प्रतिमा भाजपनं पुसून काढण्याचा प्रयत्न केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. देशामध्ये पहिल्यांदाच मध्य प्रदेशात MBBSचं शिक्षण हिंदीतून दिलं जाणार आहे आणि यामुळे देशात क्रांती घडणार आहे असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केलं. शहा यांच्या हस्ते या अभ्यासक्रमाच्या 3 हिंदी पुस्तकांचं प्रकाशन रविवारी भोपाळमध्ये करण्यात आलं. पाहूयात या संदर्भातला विशेष रिपोर्ट. मध्य प्रदेशात MBBSचं शिक्षण हिंदीतून. आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है. देशात क्रांती घडणार. जब भी आने वाले दिनों में इतिहास लिखा जाएगा, आज के दिन को सुवर्ण के अक्षरों से लिखा जाएगा. अमित शहांचं वक्तव्य. बच्चे की मातृभाषा को अहमियत देकर बहुत बड़ा एक ऐतिहासिक निर्णय किया है. स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा देशातील पहिलाच प्रयोग. मध्य प्रदेश सरकारनं सुरू केलेल्या हिंदी भाषेमधील MBBS अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं. तसंच अन्य 8 भाषांमध्ये वैद्यकीय आणि तंत्र शिक्षण देण्यावरही काम सुरू असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. स्थानिक भाषेत वैद्यकीय शिक्षणाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे. मेडिकल बायोकेमिस्ट्री, अॅनाटॉमी आणि मेडिकल फिजिओलॉजी या 3 विषयांच्या हिंदीतल्या पुस्तकांचं शहा यांनी प्रकाशन केलं. शिवराज सिंह सरकार ने देश में सबसे पहले मेडिकल की शिक्षा हिंदी में शुरू कर मोदी जी की इच्छा की पूर्ति की है. ये नई शुरुआत आज मेडिकल की पढ़ाई हिंदी में शुरू हो रही है. कुछ समय में इंजीनियरिंग की पढ़ाई भी हिंदी में शुरू होगी और देश भर में 8 भाषाओं में इंजीनियरिंग के अभ्यासक्रम का अनुवाद शुरू हो चुका है. कुछ ही समय में देश के सारे विद्यार्थी अपनी मातृभाषा में टेक्निकल और मेडिकल एजुकेशन लेने की शुरुआत करेंगे. इंग्रजी येत नसल्याचा न्यूनगंड आता विद्यार्थ्यांना सतावणार नाही. ते आपल्या भाषेत अभिमानानं शिक्षण घेऊ शकतील असा विश्वास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केला. मेडिकल की पढ़ाई हिंदी में मध्य प्रदेश की धरती पर होगी. जो हिंदी माध्यम में पढ़ के मेडिकल कॉलेज में पहुंच तो जाते थे, लेकिन अंग्रेजी के मकड़जाल में ऐसे फंसते थे कि कई बार पास नहीं हो पाते थे. फर्स्ट सेमेस्टर में फेल होते थे, आगे कठिनाई होती थी, हीन भावना से ग्रसित होते थे. और मैं ऐसे बच्चों को भी जानता हूं जिन्हें अंग्रेजी के ना जानने के कारण प्रतिभा होते हुए भी मेडिकल की पढ़ाई छोड़ दी और कुछ तो आत्महत्या के कगार तक पहुंच गए. आज का दिन उन बच्चों की जिंदगी में नया सवेरा लाने वाला है. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या शिक्षण धोरणाला मध्य प्रदेशनं सर्वात आधी सत्यात उतरवलं. विचार करण्याची प्रक्रिया मातृभाषेत होत असते. संशोधन आपल्या भाषेत झालं तर भारतीय युवकही कुठे मागे पडणार नाहीत असं म्हटल्यास वावगं ठरू नये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.